दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडे मोबाईलचा सीडीआर कसा आला याचं उत्तर अंजली दमानिया यांनी द्यावं अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी केली आहे। तसंच एकनाथ शिंदे यांना कुणीही अडकवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांना यश मिळणार नाही असंही मनीषा कायंदे म्हणाल्या। तर दमानियांकडे सीडीआर एका हॉटेलच्या कागदावरचा अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे। अंजली दमानिया कोणी रॉच एजंट आहे का पोलीस खात्यात कोणी गुप्तहेर आहेत का मला माहिती नाही। हे खरं तर तुम्हीच त्यांना विचारलं पाहिजे की त्यांना सीडीआर रिपोर्ट कुठून मिळाला। आजकाल एआयच्या माध्यमातून काय काय होऊ शकतं तुम्हाला माहिती आहे। सीडीआर रिपोर्ट हा थेट एसपी किंवा तत्सम वरचे अधिकारी यांच्याशिवाय कोणालाही मिळू शकत नाही। एकनाथ शिंदेंना घेरण्याचे अनेक प्रयत्न कोणी केलेले आहेत, ते कधी सफल झालेले नाही आहेत। अनेकांना त्यांचं जी डेव्हलपमेंट झाली आहे किंवा जी प्रगती त्यांनी महाराष्ट्राची केली आहे ती त्यांना खपलेली नाही आहे आणि म्हणून त्यांना कदाचित कोणी आकसापोटी काही करत असेल। त्यांच्याकडे सीडीआर जर पोचला असता तर सीडीआरची पूर्ण कॉपी आली असती। JW मेरियट नावाच्या हॉटेलच्या लेटरेडवर इंग्रजीमधनं काय लिहिलेल्या गोष्टी आहेत आणि त्यांनी देखील अंजलीताईंनी देखील काल खुलासा केला आहे की अज्ञात अनोळखी व्यक्तीने त्यांच्याकडे दिलेला आहे। तर याच्यामध्ये बाकी चर्चा करण्यापेक्षा मी काल देखील सांगितलं की अशा आरोप प्रत्यारोपावरनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व हे काही कमी होणार नाही, नेतृत्व कमी होणार नाही, त्याच्यामध्ये वाढच होईल। कारण एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला राजकीय मोठं होत असताना अशा अडचणी निर्माण करण्याचं काम जर होत असेल तर ते देखील चुकीचं आहे। याची सखोल चौकशी झाली पाहिजे ही शिवसेना म्हणून आमची मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।